तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सर्वजण चांगले असतील, मजेत असतील. आम्ही पण चांगलो आहो बा. आम्ही आता चाललो आमच्या युनिटची परेड पाहिले आणि ऑटोत बसलो होतो. ऑटोत बसल्यावर आम्ही पोचलो युनिटची परेड पाहिले ग्राउंडवर. आणि कार्यक्रम तर सुरूही झाला होता बाप्पा. कार्यक्रम सुरू होऊन 10-15 मिनिट झाले होते. 10-15 नाही, अर्धा घंटा झाला होता. अर्धा घंटा झाला होता बाई. आणि त्याच्यात काय ध्वजा समारंभही झाला होता, ध्वजाही फडकला होता आणि सर्वच झालं होतं. मग काय बाई, कशी तरी भेटली जागा, बसलो आम्ही तिथं. आता तुम्ही म्हणसान गाडी कायला आली हे मधात, तर हे गाडी आली बाई. याच्यात माय साहेब आहे म्हटलं. माय साहेब पायलट बनले होते तर गाडी चालवून राहिले होते. आणि हे जे माणसं आहेत ना, माणसं नाही ते साहेब लोक आहेत. साहेब लोक ईडी साहेब आहे युनिटचे, जे गुवाहाटीचं ते हे आहे ना रिफायनरी, हे त्यांचीच आहे म्हटलं, त्याची आहे म्हटलं हे. त्याच्यानंतर DC साहेब होते युनिटचे कमांडर. त्याच्यानंतर हे होते इन्स्पेक्टर होते म्हटलं. आणि माई साहेब म्हटलं त्याला फिरून राहिले होते आणि निरीक्षण करून राहिले होते म्हटलं ते साहेब लोक परेडवाल्यांचं. माहिती आहे तुम्हाला? तर एवढी चांगली सजवली होती ते गाडी, तुम्हाला काय सांगू. रात्री म्हटलं साहेब 3 वाजता घरी आले होते, रात्रीची झोपही नाही झाली, ती गाडी सजवून राहिले होते. मग सकाळीच गेले उठून. आणि तुम्ही म्हणसान मा एवढं चांगलं हिरवगार काय दिसून राहिलं. ते म्हणतात ना महाराष्ट्रातले लोक आले होते इकडे, तर तिथे काय झाडी, काय डोंगर, काय वातावरण, एकच नंबर होतं बापा. आणि आता होते परेड चालू. आणि तुम्ही म्हणसान माय परेड बाई हे किती चांगले आहे. तर खरंच बाई लईच चांगली परेड पाहिली म्हटलं. नशीब लागते म्हटलं, नशिबानंच हे परेड पाहायला भेटते. आणि मी तर लई नशिबानं की मी माझ्या पोराले दरवर्षी 26 जानेवारीले 15 ऑगस्टले घेऊनच जातो म्हटलं परेड पाहायला. म्हटलं मला लई आवडते परेड पाहायला. आणि हे जे गेले हे CISF वाले होते बाई. आता हे CISF कमांडो आहेत म्हटलं परेडमध्ये. त्याच्यानंतर AISF, त्याच्यानंतर होते होमगार्डवाले. आणि मग होते शाळेचे लेकरं, स्काउट गाईडवाले, काय ते म्हणतात ना NCC वाले, ते होते लेकरं. आणि भल्ली चांगली परेड दिसून राहिली होती. ते म्हणतात ना फौजी लाखात असतो आणि फौजीची बायको 10 लाखात एक असते. तर खरंच हे गोष्ट आहे. फौजीच्या बायकोले नशिबानच भेटते म्हटलं हे परेड पाहायला फौजी लोकांची. आणि हे परेड पाहायला म्हटलं सगळे लोक येतात म्हटलं. युनिटच्या बाहेरचे काय युनिटमधले फॅमिली सगळे पाहायला येतात. कारण त्यात तो नजाराच वेगळा राहते म्हटलं, पाहण्यासारखाच राहते म्हटलं तो. आणि त्यांचे काय एकसारखे हात राहतात, एकसारखे पाय राहतात. आणि पाव वाटते. मी तर म्हणतो अजूनही एक वेळा झालं असतं ना तर मनच नाही भरत म्हटलं हे पाहिल्याशिवाय. आणि तुम्ही म्हणसाल मा हे ग्राउंड पाहिलं किती चांगली दिसून राहिली. त्या ग्राउंडमध्ये परेड ते एकच नंबर दिसून राहिली होती. हिरवं सगळं आणि ते परेड आणि हे साहेब लोक. आणि हे जे परेड म्हटलं 8 दिवसा अगोदरपासून करतात म्हटलं प्रॅक्टिस म्हटलं. साहेब लोक, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर हे शिकवतात म्हटलं. तसे तर पहिल्यापासूनच येते, तर कारण ते त्यांची ट्रेनिंग झालेली असते. तर तरी प्रॅक्टिससाठी म्हटलं 8 दिवसापासून प्रॅक्टिस करतात म्हटलं. ते काहून, कारण पाहुणे येतात, जे रिफायनरीचे साहेब आहेत म्हटलं, ईडी ते म्हटलं पाहाले सगळ्याच्या समोर म्हटलं करा लागत असते म्हटलं परेड.
इथं यांची परेड झाली होती खतम. आता ते एका साईडला होतात. आणि मग त्याच्यानंतर काय बाई अवॉर्ड भेटले बाई त्याईले. बेस्ट टर्नआउट कायचे अवॉर्ड भेटले. जे परेडचे टर्नआउट देतात ना त्याचे अवॉर्ड. आणि आता तुम्ही म्हणता माय हा कोण आहे असं चालणार माय साहेब होत ना यायले अवॉर्ड भेटलं. म्हटलं बाई कायचं हे गाडी चालवली नाही का त्याईनं. साहेब लोकायले घेऊन नेलं. साहेब लोकायले गाडीत बसवून मस्त एक राऊंड मारला त्याईनं. आणि त्यानं निरीक्षण केलं तर त्यांनी अवॉर्ड दिलं त्यांना की गाडी किती चांगली चालवली काय चालवली. आणि आम्हाला सर्व दाखवलं कसं कुठं कोणचे व्यक्ती उभ्या आहेत ते दाखवलं. त्याचं त्याला अवॉर्ड भेटलं होतं. त्याच्यानंतर माय तुम्ही मग माय हे कुत्रे इथं काय माय यायले कुत्रे नाही म्हणा लागत हे आहे जवान म्हटलं. हां CISF मध्ये जवान आहेत म्हटलं. कुत्रे नाही म्हणायचं त्याले डॉग आहे त्याचं नाव आहेत म्हटलं बाई. एकाचं नाव आहे ब्रुनो एकाचं नाव आहे ऑस्कर एकाचं नाव आहे काय माय मला नाही आठवू राहिलं. मला 2 अशाचे नावं माहीत आहे म्हणून मी सांगितले. ह्या जो काळा आहे ना हा बाई म्हटलं ब्रुनो होय. आणि हा करू राहिला झिगझॅग स्टाईल बाई. म्हटलं ते सल्यूट मारतात. त्याच्यानंतर म्हटलं हे तपासण्या करतात झिगझॅग करतात रोलिंग करतात काय करा बाई त्या कुत्र्याला नाही माय डॉगरले म्हटलं ब्रुनोले ऑस्करले पास लागते म्हटलं. लई चांगलं काम करतात म्हटलं. तेही म्हटलं आपल्या देशाची सेवा करून राहिले म्हटलं. माहिती आहे तुम्हाला पाहिजे म्हटलं अग्नीमधून म्हटलं ऑस्कर म्हटलं उड्या मारून राहिला अग्नी पेटलेली आणि त्याच्यातून म्हटलं ते उड्या मारतात म्हटलं. पायाला एवढं चांगलं वाटते म्हटलं तुम्हाला काय सांगू. जवान आहेत म्हटलं ते आपल्या CISF मधले. त्यांना म्हटलं पेमेंट भेटते म्हटलं. त्याची नोकरी 8 ते 10 वर्षासाठी असते म्हटलं. कोणाची 8 वर्षाची. मग काय बाई आम्हाला जायचं होतं लवकरात लवकर घरी. साहेबाला गिफ्ट भेटलं होतं. त्याच्याने काही सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला नाही. मग सांग कसा वाटला ब्लॉग. लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा.